हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर मी आलेली होती घरी, म्हणजेच देवळीला क्वार्टरमध्ये. जसं तुम्हाला माहीतच आहे, आम्ही सुरतवरून आलो, त्यानंतर खरांगण्याला गेलो आणि माझे बरेच असे कामं राहिलेले होते. त्यामुळे मी कालच्या दिवस पूर्ण घरातले कामं जे आहे डस्टिंग वगैरे ते करून घेतलं. पुन्हा आम्ही जे तिकडे कपडे वापरलेले होते ते आम्ही धुतलेले नव्हते, ॲज इट इज तसेच टाकून आणलेले होते बॅगमध्ये. तर ते कपडे धुवायचे होते, ते धुवून टाकले आणि किचन वगैरे साफसूफ करायची होती ते करून घेतली. आणि समर्थ माझ्यासोबत होता त्यामुळे आणि कामं पण होते, त्यामुळे मी ब्लॉग वगैरे काही शूट केलेला नाही आहे. मी म्हटलं चला एक दिवसाआड तरी आपण ब्लॉग शूट करूया. तर आम्ही आलेली आहे वर्धेला. आम्हाला आज होतं लग्न. तर आई बाबा नाही आहेत, त्यामुळे आम्हाला इकडले लग्न वगैरे जे काही हळद लग्न जे काही कार्यक्रम आहे ते पार पाडायचे होते आणि फक्त इकडे तिकडे धावपळच करायची होती. आणि आज तर खरा टास्क होता माझ्यासाठी, कारण की ताई पण नव्हत्या. ताई गेलेल्या होत्या त्यांच्या आईकडे, त्यांच्या आईंची तब्येत नाही आहे बरोबर, तर तिकडे गेल्या होत्या त्या. तर आज मला तिघांना सांभाळायचं होतं, ते पण लग्नात. तर तनू आलेली होती, बरं झालं ती होती, तिची हेल्प झाली मला थोडीफार. आणि इथे मावशी आलेल्या होत्या लग्नामध्ये. तर मला पहिलेच खूप वेळ झालेला होता लग्नात यायसाठी, पण तरी सुद्धा येणं खूप महत्त्वाचं होतं, कारण आमच्या घराच्या एकदम शेजारीच राहतात त्या काकू आणि आमचे त्यांच्यासोबत संबंध फार चांगले आहे. आई नव्हत्या, कोणीच नव्हतं, म्हणून मग माझं जाणं तरी खूप महत्त्वाचं होतं, म्हणून आम्ही आलेलो होतो इथे लग्नाला. मावशींनी लग्न वगैरे लावून जेवण वगैरे करून बसलेल्या होत्या. तर मी म्हटलं चला आता आम्ही जाऊन येतो, लग्न लावून येतो. मावशी जवळ ठेवते म्हटलं समर्थाला. पण गोष्ट अशी की तो इथला सगळ्यांचा फेवरेट आहे आणि तो जर नाही गेला असता तिथे लग्न लावायसाठी माझ्यासोबत, तर ते काही चांगलं वाटत नव्हतं. म्हणून मग मी त्याला सोबत घेतला. आणि बघा, सगळ्या त्याच्या मोहल्ल्यातल्या ज्या काही आजी आहे ना, सगळ्यांनी विचारलं का बरं समर्थ तू इथे नव्हता म्हणून. त्या सगळ्यांनी समर्थला मिस केलं. आणि गेल्याबरोबर तर जे आजचे नवरदेव आहे, म्हणजेच आदित्य दादा, तर ते म्हणत होते की तुम्ही समर्थला का घेऊन गेला. सगळेजण मला तसेच म्हणत होते, पण आमची काहीतरी एक मजबुरी होती, त्याच्यामुळे मग आम्ही त्याला सोबत घेऊन गेलेलो होतो. तर इथे फोटो लग्न वगैरे लावून दिलं आणि फोटोज वगैरे काढले. तर आम्ही आलो तिकडून, चेंज केलं, थोड्याशा रील्स केल्या छान, इथे डेकोरेशन करून येतं. आणि आता चालली मी आईकडे, तिच्यासाठी काही साड्या आणलेल्या होत्या, तर त्या साड्या नेऊन देते. आणि तिकडे ना एवढं छान जेवण झालं, इतकं मस्त जेवण झालं, आणि स्टार्टर खूप छान होतं, ते मी तुम्हाला नंतर सांगणार. तर इतकं छान होतं, तर असं पोट भरून जेवण झालं, असं वाटत होतं की आराम करा, पण आराम करायला मिळाला नाही. तर चला मग आता जाते मी आईकडे, आणि तिकडून पण मला लवकरात लवकर यायचं आहे. एक आमचे ते मोठे बाबा आहे, त्यांच्याकडे हळदीचा कार्यक्रम आहे, त्यांच्या मुलाचं लग्न आहे. तर त्यांची तर हळदीचा कार्यक्रम आहे, अहेर करायचा आहे. आता आई इथे नाही आहे, तर ती जबाबदारी आमच्या दोघींवर आहे, त्याच्यामुळे तिकडे पण जायचं आहे. तर चला पटापट आता जे काम आहे ते पटापट निपटवून टाकते. तर मी गेली होती आईकडे. तिच्या ज्या साड्या होत्या त्या तिला देऊन दिल्या. त्यानंतर माझ्या साड्यांना फॉल लावायची होती, ते पण देऊन दिले. आणि लगेच आल्यानंतर तयारी केली हळदीला जायसाठी. आणि या माझ्या नंदा आहे, त्या म्हणत होत्या थांबा थांबा वहिनी, इथे नवरीची एंट्री सुद्धा होत होती, तर थांबा वहिनी करत होत्या, पण आम्हाला जायचं होतं तिकडे. आमचे नवरदेव गाडीतून निघत नाही, आम्ही किती वेळचं थांबून आहोत. हो का? कंटाळा आम्हाला, आमचा मेकअप मेड. का बरं त्यांना गाडीत थांबवलं तुम्ही? ते अक्षदाला फटाके आणायला गेले. फटाके? फटाक्यांसाठी बिचारांना बसून ठेवलं का एवढा वेळ? तर आम्ही पोहोचलेलो होतो इथे आणि बाईकने आलो होतो. तर दादाची गाडी यायची होती, म्हणून मग आम्ही इथे थांबलेलो होतो वाट बघत. आणि निकुताई पण येणार होत्या. आणि ते जे दिसत आहे ना, उजेड आणि मंडप दिसत आहे ना, तिथे जायचं होतं आम्हाला. तर आलो आम्ही इथे. आणि आल्यानंतर मग आम्ही फोटो वगैरे काढून घेतले. यांचा प्रोग्राम जो आहे हळद लावायचा, तो आटपून गेलेला होता, पण नुकतंच आम्ही पोहोचलेलो होतो. तर त्यांनी आम्हाला लगेच फोटो वगैरे काढायला लावले आणि मग लगेच झाले त्यानंतर अहिर. तर मग अहेर वगैरे करून घेतला आणि मग त्यानंतर जेवायला गेलो आम्ही खाली.
आणि हे माझ्या माहेरून पण नात्यात लागतात आणि सासरकडून पण नात्यात लागतात आणि जवळचेच आहे. तर त्याच्यामुळे ना सगळेजण ओळखीचे होते आणि सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी करता करता आम्हाला थोडा वेळ पण होऊन गेलेला होता. आणि मला तर जेवायचं नव्हतंच, कारण की मला होता उपवास. त्याच्यामुळे मी सकाळी जेवलेली होती म्हणून मग मी आता काही जेवणार नव्हती. आणि इकडे बघा, तिकडे बाकीच्यांचा डान्स सुरू आहे आणि इकडे वेगळाच काही डान्स सुरू होता. त्याच्याकडून सुद्धा डान्स करून घेतला. इथे लागलेलं होतं समर्थचं फेवरेट गाणं आणि बघू शकता तो किती मन लावून डान्स करत आहे. आम्ही पण इतकं हसत होतो. त्याचा सुरू होता डान्स आणि सोबतच त्याच्या काकांना सुद्धा डान्स करायला लावत होता तो. तर आलो आम्ही आणि मी काही जेवण केलं नाही कारण माझा आहे उपवास. इथे केलेला आहे मी माझ्यासाठी भगर. आता ही शिजवेपर्यंत मी ड्रेस चेंज करून घेते आणि मग मला आवाज देत आहे तिकडे. तर हे शिजेपर्यंत मी ड्रेस चेंज करून घेते आणि थोडंसं फेस वॉश वगैरे खाऊन मग मस्त आरामात खाणार. तर चला, भेटतेच मला थोड्या वेळात. समर्थ समर्थ माझा आहे. समर्थ, हां हे बघ हाय गाईज कर, हाय गाईज कर, पुसून हा समर्थ मला थांबा इकडे ते ये. हे बघ, तू हा मेकअप कुठून करून आला? कोणत्या पार्लरमध्ये गेला होता? कोणत्या पार्लरमध्ये गेला होता मेकअप करायला तू? कोणत्या पार्लरमध्ये गेला होता? असं मेकअप करत असते का? किती रुपये घेतले रे समर्थ? किती पैसे घेतले? पैसे चला तर मग माझा झालेला आहे भगर करून तयार. आता मी मस्त नाश्ता करून घेते. मी झालेली आहे फ्रेश आणि भगर वगैरे खाऊन घेतला मी मगाशीच आणि आत्ता झालेली आहे फ्रेश. आता करते मी आराम आणि भेटते तुम्हाला उद्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय. समर्थ आमचा अजून झोपलेला नाही आहे, तो मस्तीच करत आहे. तर चला, अजून वेळ लागतेच मला झोपायसाठी. बाय बाय.